जय श्रीराम स्वामी ओम। कसे आहात सगळे? स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा। आपले सगळे व्हिडिओ मी सकारात्मक एनर्जीसाठी देत असते। खूप छान हसत सकारात्मक रहा। खूप छान तुमचे मला रिव्ह्यू होतात रोजच। धन्यवाद तुम्हाला। तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघता, ती एनर्जी घेता पण आणि मलाही ऊर्जा देता, सकारात्मक ऊर्जा देता, याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद, आभारी आहे मी तुमची। आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत यामध्ये की गेले 3-4 दिवस मला जे मी आपले पण चॅनलवरचे व्हिडिओ बनवते ते आणि जेवढे मी ह्या 1-2 दिवसात कार्ड रीडिंग घेतले, थोडंसं लक्षात आलं की खूप जास्त एनर्जी अशी आली, नकारात्मक एनर्जी, ज्याला आपण म्हणतो काळी जादू करणी। लोकांना खूप वाईट अवस्था, खूप वाईट त्यांच्यावर केलेलं आहे। म्हणजे कामाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टींबाबत अशी एनर्जी कार्डद्वारे निघून येते। काहींच्या तर जीवावर बेतलेलं दिसलं मला। तर का बरं अशी एनर्जी, म्हणजे कुठून येते अशी बुद्धी? तर आज आपण अशा लोकांची एनर्जी घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आज मी असं बघणार आहे की ही काळी ऊर्जा किंवा जी लोक माझे व्हिडिओ बघतायत त्यांच्या कोणाच्या बाबतीत मध्ये ही एनर्जी आहे का, पाहूयात आपण तुमच्या आयुष्यामध्ये। तर त्या लोकांची ऊर्जा आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, की जे काळी जादू करणी वगैरे असं काही करतायत, तुमच्या बाबतीत जर काही केलेलं असेल तर आपण हा व्हिडिओ त्या संदर्भात आहे। कुठल्याही एका व्यक्तीविषयी हा व्हिडिओ नाहीये, जे व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांची एनर्जी असेल याच्यामध्ये। ज्यांना असं वाटतं की ही माझी ऊर्जा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यातून सकारात्मकच ऊर्जा घ्या। कारण का तुम्ही याच्यातून तुम्ही कसं उभं राहावं हा माझा उद्देश आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना वाटतं की नाही ही ऊर्जा माझी नाही, असू शकत नाही, अतिशय सुंदर गोष्ट आहे, त्यांनी हा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी सोडून द्या। चलो व्हिडिओ स्टार्ट करूया। ज्यांना पर्सनल कार्ड रीडिंग घ्यायचं आहे त्यांनी त्यांच्यासाठी, आणि ज्यांना टॅरो कार्ड शिकायचे आहेत तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर मला मेसेज करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईबचं बटन दाबल्यावर ऑलचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्यामुळे जेवढे काही व्हिडिओज माझे येतील ते सगळे तुम्हाला दिसतील, त्याच्या नोटिफिकेशन्स मिळतील तुम्हाला। आता मी ऊर्जा घेतेय की अशी कोणती ऊर्जा आहे, असे कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांनी काळी जादू केलेली आहे, त्याचा प्रभाव कुठे पडत आहे, त्याचा प्रभाव काय पडत आहे तुमच्यावर? आहे का काळी जादू केलेली आहे का, करणी आहे का, किंवा असा काही नकारात्मक प्रयोग केलेला आहे का? पूर्ण नाही घेणार आहे। 3 कार्ड्स तर आहेत। हो, अशी ऊर्जा तर आहेत, असे लोक आहेत। काय आहे ती ऊर्जा, कुठे आहे ती ऊर्जा? हे कार्ड आहे, पैशांच्या बाबतीतच असतं। अच्छा, नाईट ऑफ वाइंड्स। ज्या व्यक्तींनी काळी जादू केलेली आहे, ज्यांच्यावर केली आहे, त्या व्यक्तींची ऊर्जा आपण घेत आहोत। आणि कोणत्या बाबतीत ती ऊर्जा आहे तर तीही घेणार आहोत। कोणत्या गोष्टीमध्ये आहे? डेव्हिल नकारात्मक आहे, काळी ऊर्जा करणी म्हटल्यावर ते कार्ड तर येणारच स्वाभाविकच, म्हणजे ते कार्ड आल्यावर मला धक्का बसण्याचं काहीच कारण नाहीये। सद्गुरू आहे, तुम्ही पण हवेच आहात मला या एनर्जीमध्ये। तुम्ही सांगताल ते, जे तुम्ही मार्ग दाखवताल तो मार्ग मी समोर सांगणार आहे। स्वामी ओम जगदंबा
मला लागून ते कार्ड आलेलं आहे. काळी ऊर्जा, कुठे कुठे त्याचा वापर केलेला आहे, कशा बाबतीमध्ये त्याचा वापर केलेला आहे, कशासाठी वापर केलेला आहे. हाय प्रिस्टेस. ठीक आहे, लास्ट शफल. ज्यांनी काळी जादू केलेली आहे त्यांची एनर्जी काढते मी आणि कोणत्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट 9 ऑफ वॉन्ड्स. हाच प्रश्न होता आणि तीच एनर्जी आली. ज्यावेळेस जशी एनर्जी, जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतायत तुम्ही पण बघा, जे मी बोलते ती एनर्जी तशीच एनर्जी येते. चलो कार्ड्स बघूयात. 9 ऑफ पेंटॅकल्स. ठीक आहे, क्वीन ऑफ सोर्ड्स. बरं, नाइट ऑफ कप्स, 5 ऑफ सोर्ड्स, नाइट ऑफ वॉन्ड्स, 10 of swords, temperance, 6 of pentacles, 2 of wands, knight of swords, the hermit, 7 of swords, ace of wand, the high priestess, page of wands, 8 of wands, 7 of wands, knight of pentacles, 2 of cups. चलो एनर्जी स्टार्ट करूयात. माझा प्रश्न होता की जे करणी किंवा अशा करणीच असं नाही, काही असू शकतं, काळी जादू, करणी, जे काही असे नकारात्मक प्रकार आहेत, स्पेल आहेत, असे काही मंत्र आहेत, तर जादूटोणा म्हणजे काय शक्ती असतील त्या व्हॉटेवर, तर असं काही तुमच्या बाबतीत आहे का आणि ते कोणत्या बाबतीत केलेलं आहे. तर हो आहे. सगळ्यात म्हणजे ते सुरुवातीलाच तशी कार्ड्स आलेली आहे. डेव्हिलची नकारात्मक ऊर्जा किती झालेली आहे, तर ती एनर्जी आहे तुमच्या आयुष्यात. एखाद्याची नजर आहे तशी किंवा त्या लोकांची तशी वृत्ती आहे. आता कोणत्या कोणत्या बाबतीत आहे मी तुम्हाला सांगते. त्या लोकांना वाटतं की हे असंच व्हावं त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे एक बांधलेला अवस्था. बऱ्याच वेळा तुम्ही जर असं ऐकलं असेल की असं वाटतं बांधल्यासारखं, काही प्रगती होत नाहीये माझी अजिबातच. घरातलं वातावरण पण खूप नकारात्मक वाटते, घरात पण सारखी किचकिच वाटते, एक उदास वातावरण वाटतं घरातलं. कामाच्या ठिकाणी पण तसंच ती एनर्जी. मी प्रत्येक एनर्जी एक्सप्लेन करते आता काय आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असं सांगेल की ती एक महिला आहे जिने हा प्रकार केलेला आहे. खूप स्ट्रॉंग एनर्जी आत्ता तरी महिलेचीच आलेली, इथे कुठला पुरुष दाखवत नाहीये. जी काही नकारात्मक एनर्जी तिने तुमच्या आयुष्यात पसरवलेली आहे ती एक महिला आहे. तर एनर्जी स्टार्ट करूयात. तर तुमचं व्यक्तिमत्व असं आहे की सेल्फ लव्हमध्ये स्वतःचा आर्थिक विकास कसा करायचा, स्वतःची प्रसिद्धी, स्वतःची वाढ कशी करायची. प्रसिद्धी म्हणजे प्रत्येक माणसाला हवं असतं नाव, प्रतिष्ठा, पद. कोणाला नको असतं, सगळ्यांनाच हवं असतं आणि ते तुम्हाला मिळतंय सुद्धा. म्हणजे तसं तुमचं व्यक्तिमत्व ते आहे. खूप अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, तसे प्रसिद्धीही आहे तुमची. म्हणजे लोक खूप छान बोलतात तुमच्या विषयी, असं तुमचं व्यक्तिमत्व. आणि कोणीही कसंही वागू दे तुमच्याशी, पण तुम्ही सगळ्यांशी प्रामाणिक वागणारे. आणि तुमचं असं की कधीच कोणाचं वाईट चिंतणार नाही, कधीच. वाईट करायची गोष्ट तर बाजूलाच, पण कधी असे वाईट विचारही तुमच्या मनात येणार नाही की ह्याचं असं व्हावं. इतकं एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व तुमचं.
कामाच्या ठिकाणी तुम्ही असे आहात की अशा व्यक्ती असतात ना, मी भलं माझं काम भलं, मला माझं काम करायचं आहे प्रामाणिकपणे, मला पुढं जायचं आहे, काही स्वप्न आहेत ती साकार करायची आहे, ही इच्छा आहे. म्हणजे कसं आहे की जगात ठीक आहे, मी आहे सगळ्यांबरोबर, पण आपलं तेवढ्यापुरतं, कोणाच्या पर्सनल आयुष्यामध्ये जास्त जाणं नाही, कोणाविषयी वाईट बोलणं नाही, अजिबात नाही. आणि आपलं काम, आपली कर्तव्य म्हणजे याच्यापुरतं लाईफ मर्यादित. असं नाही की खूप मजा वगैरे, म्हणजे त्या गोष्टींसाठी तुमच्याकडे वेळ नाही, त्या गोष्टींसाठी तुमच्याकडे पैसा नाही. असं एकनिष्ठपणे प्रामाणिक आणि शिवाय हे सगळं असून सुद्धा एक आध्यात्मिक ऊर्जा मला आत्ता दिसतीये. म्हणजे जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांची आध्यात्मिक बाजूसुद्धा चांगली आहे. असणारच का नाही, ज्यांचे विचारच इतके छान असतात त्यांची आध्यात्मिक बाजू ही चांगलीच असणार, नक्कीच असणार. त्याशिवाय ते व्यक्तिमत्व घडत नाही. आणि तुम्ही जे काम करता, काम करताना सुद्धा ती सुद्धा एनर्जी आहे की तुम्ही काम करताना ते बघवत नाही. मग एखाद्याचे आपण म्हणतो ना पाय खेचणे, त्याचं कामापासून लक्ष विचलित करायचं, काम करून द्यायचं नाही. नीट काम करताना त्याच्यामध्ये अडथळे आले पाहिजेत, त्रास झाला पाहिजे. म्हणजे एखादं काम सरळ सोड झालंय असं नाही, त्या कामामध्ये अडथळे अडचणी निर्माण करायच्या, खूप त्या माणसाला त्रास द्यायचा. तो माणूस म्हणजे ती व्यक्ती, म्हणजे तुम्ही इतकं इतकं परेशान झाला पाहिजे, इतकं तुम्हाला त्याचं दुःख आणि इतकं वाईट वाटलं पाहिजे त्याचं ना, अशी स्थिती आणून ठेवली की मग तुम्ही या मोडमध्ये येता, अरे काय झालंय, माझं कोणतंच काम असं सरळ का होत नाही, माझ्या प्रत्येक कामात अडथळे का येतात, म्हणजे काय चुकतं माझं, मी तर काय कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच बाबतीत असं का होतंय, अशी कंडिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याही परिस्थितीत तुम्हाला माहिती आहे की चला आपलं काम सरळ होत नाहीये, आपण जितकं काम करतोय जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळत नाही, कधी कधी असंही होतंय, पण तरीसुद्धा या कठीण परिस्थितीतही तुमचं काम करणं चालू आहे, ते थांबलेलं नाहीये, तुमचं आयुष्य चालू आहे व्यवस्थित प्रामाणिकपणे, तुम्ही आहे तसे, म्हणजे जो तुमचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार तुमचं काम चालूच आहे. आणि शिवाय अशी वृत्ती पण आहे, अशी लोक पण आहेत, म्हणजे असे आहात तुम्ही की एक वेळ म्हणजे तुमच्याजवळ किती पैसा आहे किंवा तुमचं राहणीमान किती उच्च आहे असं नाही, पण जे काही तुमच्याजवळ आहे तर त्यातला काही भाग तुम्ही दान धर्म सुद्धा करता, तुम्ही व्यक्तींना मदत करता, जितकी तुम्हाला जमेल ना तेवढ्या तुम्ही व्यक्तींना मदत करता. असंही तुमचं व्यक्तिमत्व आहे, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहे. तर आपण की कुठे तुम्हाला एकतर मी सांगितलं की कामामध्ये अडथळे दिसत आहेत, कामामध्ये ब्लॉकेजेस दिसत आहेत. ब्लॉकेजेसचा अर्थ म्हणजे अडथळे कसे, चला आपण एक एक गोष्ट सोडवली दुसरी गोष्ट, दुसरा अडथळा, दुसरा प्रश्न पुढे निर्माण होतो, एक सोडवलं की एकातून दुसऱ्या ह्याच्यात माणूस अडकतोय. असं म्हणजे त्या माणसाला कळतच नाही की काय चाललंय ते, अरे आत्ता एक नाही कुठं मी निस्तरलं तर माझ्या पुढे दुसरं येऊन उभं राहिलंय, अशी अवस्था. त्याच्यानंतर अतिशय स्पीडनी खूप छान प्रकारे तुमचं आयुष्य चालले, काही काहींचं एकदम म्हणजे एखाद्याच्या डोळ्यावर, एखाद्याच्या नजरेत भरावी अशी प्रगती. अरे आत्ता तर जॉबला लागला होता, अरे आत्ता तरी बिझनेस चालू केला होता, किती थोड्या दिवसात त्याला किती छान यश मिळालंय किंवा तिला किती छान यश मिळालंय, केवढं किती यश मिळालंय तिला, अशी स्थिती. ती एक त्यांच्या नजरेत भरलेली आहे, ती पटकन त्याच्यावर नजर लगेच. मग त्या बाबतीत कसा प्रयत्न चालू आहे की ठीक आहे, ह्याचं काम चालू आहे ना किंवा हिचं काम चालू आहे ना, मग तिला वेगळ्या मार्गाला कसं लावायचं, म्हणजे एखाद्या वाईट मार्गाला, चुकीच्या मार्गाला तिचं थोडंसं मन कसं डायव्हर्ट करायचं, मन वळवायचं कसं तिचं, ह्याच्यासाठी प्रयत्न करतायत. नंतर लोकांमध्ये, समाजामध्ये तुमच्या नावाची बदनामी कशी झाली पाहिजे. एखादी गोष्ट असते, बऱ्याच लोकांची, माझ्यातही काही असेल, काही एखादी अशी सवय असते की ती समाजाला मान्य नसते किंवा समाजाला काही जास्त पडलेलं नसतं, तिच्याच आजूबाजूचे लोक असतात, त्याच व्यक्तीच्या आजूबाजूचे नातेवाईक म्हणा, ओळखीचे, त्यांना त्यांच्या काही सवयी आवडत नाही, ही अशीच राहते, तो तसाच राहतो, ही एक बाई असून अशी राहते, काहीही बोलतील, म्हणजे काही त्या सवयी असू शकतात
की ठीक आहे, घरातल्यांपुरता माहिती आहे ना तर ठीक आहे, पण त्याचा बोबाटा बाहेर गावभर करायचा ती एक गोष्ट. ह्याचं वागणंच असं आहे, हिचं बोलणंच असं आहे, ही अशी करते, ही तशी करते, म्हणजे ही झाली नावाची बदनामी. एक प्रकारची बदनामीच असते ना ती. नावाला कुठेतरी ते नाव खराब करायचं, त्या व्यक्तीविषयी बाहेर दुसऱ्यांना बोलायचं, मग त्याही व्यक्ती तसं बोलता, मग त्याच्यात आनंद मानायचा. बर, आणि मग कधीतरी तुमच्या कानावर येतेच ना ती गोष्ट की तुमच्याविषयी बाहेर काहीतरी बोललं जाते, मग तुम्ही तुमचं मन नाराज होणार, तिथं खिन्न होतं थोडंसं. अरे का, म्हणजे नाही का, काय चुकतंय माझं, ठीक आहे, मला आवडतं, मी अशी राहते, किंवा मला आवडतं, मी असा वागतो, आहे ती माझी सवय. पण मग त्याचं कुठेतरी तुम्हाला वाईटही वाटतं की असं नाही झालं पाहिजे ना, बाहेर 4 माणसांमध्ये ते कशाला सांगायचं. मग त्याचा आनंद फार होतो हा ह्या गोष्टीचा, की मी कसं कसं मी सगळ्यांना सांगतोय. बरं बाबा, ठीक आहे, चल सांग. बर, ती एक ऊर्जा आहे. अजून अशी एनर्जी आहे की ज्या काही संधी, हे जे माझा व्हिडिओ बघतायत त्यातल्या काही व्यक्ती अशा आहेत की त्यांचा एक व्यवसाय चालू आहे, एक काम चालू आहे, आणि तो व्यवसाय त्यांनी कुठेतरी तो स्टेबल केला आहे, म्हणजे छान चाललेला आहे, व्यवस्थित चाललेला आहे तो. मग तो व्यवसाय त्यांना आणखीन कसा वाढवता येईल, त्याची प्रसिद्धी कशी करता येईल, बरं तो सांभाळून आणखीन दुसरं काम कसं करता येईल, ह्याच्यासाठी काही ठिकाणी तो वाढवायचा असतो गावोगावी. आता आपण बरेच पाहतो, काही शाखा असतात, ब्रँचेस असतात, म्हणजे ती लोक छान अभिमानाने सांगतात, ठीक आहे, या गावामध्ये जिथे मी राहतो ना तिथे आहेच आहे, पण तुम्हाला तिथं नाही जमत आहे तर सिटीत गेलात तर तिथं पण आमचं शॉप आहे, तिथे तुम्हाला आमचे प्रॉडक्ट मिळतील. बरोबर. तर असं व्यवसाय वाढवणं, असं काही जणांची अशी स्वप्न की मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, मला माझं काम वाढवायचं आहे. एखाद्याचं नाव असतं गुडविल, म्हणजे उदाहरणार्थ हां, त्याचं प्रॉडक्टचंच म्हणजे गुडविलच आपण म्हणतो, त्याचं ते नावच असतं. तर त्या नावाने त्याचा ब्रँड, म्हणजे येस, त्याला ब्रँड, की त्याला त्याचा ब्रँड करायचा आहे त्याच्या नावाचा, तशी प्रसिद्धी करायची आहे त्यांना. काही व्यक्तींना गावोगावी असं फिरून काम, म्हणजे तशी प्रसिद्धी, किंवा परदेशाचा, अशी स्वप्न आहेत, मोठी स्वप्न बघतायत की मला हिंडायचंय, मला देशभर हिंडायचंय, असं स्वप्न आहे. तिथे काही ब्लॉकेजेस निर्माण केलेले दिसत आहेत, तिथे आडकाठी घातलेली दिसतीये, आणि तुम्ही मग तिथेही विचार करताय की काय अडचण येते. माझ्याकडे जर सगळं आहे, मी ते उभंही केलेलं आहे, मग अशी काय अडचण येते की ते एकाच जागी थांबू नये, म्हणजे स्टक झालंय, थांबलंय ते. तर ते रन का होत नाहीये, ते चालू का होत नाहीये, ते दुसरं, ते या मनस्थितीमध्ये आहेत, ती पण एनर्जी आहेत. काही नवीन संधी येतात तुमच्या पुढे, येत असतात बऱ्याचशा लोकांना अशा चांगल्या संधी. बऱ्याच जणांचं असं आहे, त्यांचं काम छान चालू आहे, व्यवसाय छान चालू आहे, आणि दिवसेंदिवस म्हणजे तसे लोकही त्यांच्याकडे येत जातात, आणखी नवीन संधी त्याच्यामध्ये येत जातात. तर आहे ना, असं काही नवीन आलं नाही पाहिजे, त्या संधी तुमच्यापर्यंत पोचल्या नाही पाहिजेत, किंवा त्या संधींचा तुम्हाला फायदा नाही झाला पाहिजे, या बाबतीत एक केलेलं आहे. पैसा तर थांबवलेलाच आहे, काम तर थांबवलेलंच आहे. काही लोकांच्या बाबतीत असं केलंय ना की ठीक आहे, त्या माणसाला दिसतंय, त्या व्यक्तीला दिसतंय की चला बाबा, आज हे काम मला करायचंय, बरं का, त्यांनी ठरवलंय की हे काम मला करायचंय, त्यांना पक्क माहिती इथे आहे ते, पण त्याच्यावर काही ऍक्शनच नाही, त्याच्यावर काही कृतीच नाही. म्हणजे ठरवलंय, फक्त ठरवलंय, पण ते प्रत्यक्ष केल्याच जात नाही. मग त्या व्यक्तींना विचार पडतोय, अरे किती दिवस झाले मी फक्त विचारच करतोय, किंवा घरातल्या व्यक्ती त्याच्या बोलत असेल, अरे तू नुसताच बोलतोय, किंवा अगं तू नुसतीच बोलतेय, पण ते काही करताना काही तू दिसतच नाहीयेस, कधी करणार आहेस. मग समोरच्याला पण प्रश्न पडतो, हा आपण विचार तर बरेच दिवस झालं करतोय, निर्णय पण घेतलेला आहे, कसं करायचं सगळं माहिती, पण ते प्रत्यक्षात होतच नाही. का होत नाहीये काय माहिती ते माझ्याच्याने, म्हणजे हा का तुमच्या समोर आहे ह्याचं उत्तर तुम्हालाही माहिती नाहीये. होत नाहीये तर नक्की, पण का होत नाहीये हे माहित नाहीये, अशी नजर, त्या बाबतीतही काहीतरी ब्लॉकेजेस निर्माण केलेले आहेत. म्हणजे एक संकटामागून, आपण म्हणतो काही
काही जणांच्या आयुष्यात एकामागून एक संकट, एकामागून एक संकट, संकट नाही म्हणता येणार पण त्याला अडसर असेल, समोरच्या व्यक्तीला देत राहायचे, त्याच्यात काय मनस्वी एखाद्याला आनंद मिळत असेल. काही जणांच्या बाबतीत जर ते लग्नासाठी पाहत असेल, आपल्या छान जोडीदारासाठी पाहतच ना, एखाद्या लग्नाचं वय झाल्यानंतर माणूस पाहतच, तर ते सुद्धा नाही झालं पाहिजे, लग्न सुद्धा नाही झालं पाहिजे. काहींच्या बाबतीत ती एनर्जी सुद्धा आहे की नाही, लग्न सुद्धा नाही झालं पाहिजे, तिथे पण ब्लॉक करून ठेवले, तिथे पण अडवून ठेवलेलं आहे. मग ती व्यक्ती कशी झाली पाहिजे, असं संन्यासासारखं तिने राहिलं पाहिजे नाही, संसार वगैरे काही नाही, म्हणजे थोडकं यांचं कुटुंब नाही वाढलं पाहिजे. आपण एक म्हणतो ना वारसा हक्क, ते नाव पुढे चालवणारं वारसदार कोणतरी असतंच ना त्याला, तसले प्रकार नाही झाले पाहिजे. हा हे इथंच थांबलं पाहिजे, काही याचं लग्न वगैरे नाही झालं पाहिजे, आणि म्हणजे तो संसाराचाच नाही पडला पाहिजे. त्यांनी आपला संन्यास घ्या, त्यांनी सगळं सोडून निघून द्यावं, समाजापासून त्यांनी लांब जावं. म्हणजे अशी एक बुद्धी करून ठेवलेली आहे. तसे पण व्यक्तिमत्व दिसत आहेत की त्या व्यक्तीला आता काहीच नको आहे, समाज नको, समाजातली व्यक्ती नको, नाती गोती काही 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 नको त्या माणसाला. असं एखाद्याची बुद्धी भ्रष्ट करायची म्हणतो ना आपण, काहीच करायची वाटत नाही त्याला, ना मला काम करायचंय, ना मला काही करायचंय, ना मला काहीच नाही करायचंय. म्हणजे ते काहीच नको असतं. मग तिथे आपण असाच विचार करतो, घरातले शेवटी काय म्हणतात, तुला काहीच नाही करायचं, तुला लग्न नाही करायचं, तुला काम नाही करायचं, तुला काहीच नाही करायचं, मग काही संन्यास घेतोस, जातोस निघून, तर तो हो म्हणेल, हो मला आत्ता सध्या तेच पाहिजे, मला एकांत पाहिजे, मला शांतता पाहिजे, मला एकट्याला राहायचे किंवा मला एकटीला राहायचे, मला कोणी नको, मला काहीच नको. ऑल ओव्हर अशी एनर्जी आहे. आणि ज्यांनी हे केलेलं आहे तर त्यांची एनर्जी आत्ता अशी आहे की स्वतः ब्रह्मांड त्यांना अशी शिक्षा देत आहेत की त्यांच्याच आयुष्यामध्ये इतके सारे अडथळे. आणखीन एक एनर्जी सांगायची राहिली, बऱ्याचशा व्यक्तींच्या काही आरोग्याच्या तक्रारी पण आहेत, ती पण एनर्जी आलेली आहे की बऱ्याच जणांना आरोग्याच्या तक्रारी, खूप वेळा असं होतं त्रास होतोय त्या माणसाला, शारीरिक त्रास आहे त्या माणसाला, आणि आता सायन्स किती पुढे गेलेलं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही दवाखान्यात जाता, डॉक्टरांना तुम्हाला काहीच नाही झालेलं, तुम्ही प्रत्येक त्या बाबतीत चेकअप केलेले आहेत, सगळे रिपोर्ट काढलेले आहेत, रिपोर्ट तर नॉर्मल आलेत, सगळे झालेलं काही नाही, दिसत तर काहीच नाहीये, रिपोर्टमध्ये पण काही येत नाहीये, पण त्रास होतोय, काहीतरी दुखतंय, काहीतरी खुपतंय, मग काय ते जेवणच जात नाहीये, काही झोपच लागत नाही शांत, मग ते झोपलं की त्रासच होतोय खूप, असा जीव गुदमरल्यासारखा होतो, मला श्वासच घेता येत नाही, मला झोपलं ना की खूप त्रास होतो. म्हणजे अशा काही अडचणी आहेत. झोपेच्या माणसाच्या तर खूप तक्रारी असतील, त्याला जाणवतच नसेल, आणि मग जर एखाद्या माणसाची झोप नाही आली तर मग ते बाकीची दुखणी वाढतात त्याच्यामुळे. तर ती एक एनर्जी आहे. ज्यांनी हे केलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एकामागून एक संकट यायला चालू झालेली आहेत, काही जणांच्या बाबतीत ऑलरेडी झालेली आहेत, आणि इतक्या स्पीडने ते त्यांना रिटर्न मिळतंय सगळं, आणि कितीतरी पटीने जास्त मिळते. त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीवर आघात होणार आहे, शारीरिक नुकसान तर त्यांचं होणार आहे, त्यांच्या शरीरावर परिणाम त्याचा होणार आहे. काय म्हणायचं आपण, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, ही शारीरिक दुखणी तर लागणारच आहे त्यांना. प्लस थोडे दिवसांनी असं होणार आहे ना त्यांच्या बाबतीत की समाजामध्ये म्हणा किंवा त्यांच्या लोकांमध्ये म्हणा, त्यांना कोणी विचारणार नाही, कोणीच विचारणार नाहीये त्यांना, एकटे पडणार आहेत ते, कुठंच म्हणजे कोणीच उभं करणार नाहीये त्यांना, त्यांच्यापाशी ना त्यांचे स्वतःचेच नातलग ना समाज नको म्हणतील, काही कारण असेल ते. मी काय म्हटलं की जे माणूस देतं ना ते असं रिफ्लेक्ट होऊन येत असतं. अनेक संकट, अनेक अडचणी, आणि ते अडचणी आणि संकट अशी उभी राहणार आहेत त्यांच्या पुढे
कितीही प्रयत्न करू दे, कितीही विचार करू दे, पण ते हटणार नाहीयेत, हटताना दिसतच नाहीयेत. ते जास्त जास्त त्याच्यात गुंतत जाणार आहेत. बघा परमेश्वराचा न्याय कसा असतो. तुम्ही म्हणता की खूप वेळा मी पाहिले काहींची अशी श्रद्धा असते, भक्ती असते, पण त्यांच्या बाबतीत काही असे नकारात्मक लोक असतात, त्यांच्या नजरा वाईट असतात. काहींची नजर अशी असते ना, त्यांचं नजरच पूर्ण काम करून जाते, त्यांना बाकीचं काहीच करावं लागत नाही. तुमचं ते बांधून ठेवणं बिवणं तसलं काही करायला लागत नाही त्यांना, इतकी वाईट एनर्जी असते. पण ती लोक म्हणतात काय झालंय बघा ना, माझं एक मी केलं ना व्यवस्थित की माझं दुसरं लगेच तयार असतं. शब्द बघा, मी मगाशी प्रिडिक्शनमध्ये पण ते झाले. हो, एका ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडता, तुम्ही बाहेर पडता. पण आता ज्या लोकांनी करून ठेवलेलं आहे ते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अडकत चाललेले आहेत. म्हणजे त्याची भिंतच त्यांच्या पुढे ती सराउंडिंगला होत चाललेली आहे. असं अशी एनर्जी आहे. काय एनर्जी संपणार का नाही, याच्यातच आयुष्य संपून जाणार. ते ब्लॉकेजेस जर कधी निघालेच नाही, ती भिंत तशीच वाढत जर गेली, त्यातनं बाहेर पडायचा मार्गच दिसत नाहीये, मार्गच दिसणार नाहीये, काय राहिलं माणसाचं आयुष्य. असंच झुरत झुरत मरत जाणार, शारीरिक आजार घेऊन, शारीरिक जखमा घेऊन. जे दुसऱ्याने दिलंय ते पेरावंच लागतं. तुमच्या बाबतीत जी काळी जादू झालेली आहे, तर आपण ज्यांनी केलेली आहे त्यांची पण एनर्जी घेतोय जरा. कार्ड्स पहिले शिवशंभू, शिवशक्ती, ट्रान्सफॉर्मेशन. येस, ती ऊर्जा तर आलेली आहे. अक्षरशः बघा कसं कार्ड आलंय. काहीच माणसाकडे राहणार नाही. एखादं म्हणतो ना आपण, असं भिकेला हा शब्द बरोबर नाहीये, पण ती एनर्जी म्हणजे सगळं काही काढून घेतल्या जाणार आहे त्यांच्याकडनं. काय राहणार आहे माहिती का त्या माणसाच्या आयुष्यात? एक अंधेरी वाट आहे, कुणीच नाहीये तिथे. त्याच्या भोवती आहे ना, त्याचं कालचक्रामध्ये तो अडकणार आहे. ऑलरेडी त्याची सुरुवात झाली आहे त्या दिशेने जायची. एकदम अंधारमय, काहीच नाहीये, कुणीच नाहीये बरोबर. स्वतःच एकटा चाललाय, कुठं चाललाय माहित नाही, काय करणारे माहित नाही, काही माहित नाहीये. इतकं वाईट चक्रात अडकणार आहे. आणि काय राहिलंय जवळ तर काहीच नाही राहिलेलं, काहीच नाही राहिलं. म्हणजे एखादा माणूस भिकेला आपण तसं म्हणू नये, पण अशी अवस्था. काय राहतं सांगा ना, ना संपत्ती, ना सत्ता, ना मान, ना सन्मान, ना समाजामध्ये कोणी विचारतंय, ना समजा घरात आपल्या नातेवाईकांमध्ये, ज्या लोकांमध्ये तुम्ही खूप विजासीने वावरत होता ती लोक सुद्धा जवळ करत नाहीयेत. मग काय राहिलं त्या व्यक्तीकडे? शिवशक्ती, आई जगदंबेचे आभार. शिवशक्तीचं पण कार्ड आहे आणि माझ्या आई जगदंबेचं पण अस्तित्व आहे. काय पाहिजे इथं? जिथे असे आघात होतात, जिथे काळी जादू वगैरे असे प्रकार असतात, तिथे आईचं अस्तित्व तर असतंच. आणि तो माणूस फक्त विचार करताना दाखवले. अशा स्टेजला जाणार आहे ना ती व्यक्ती की त्या व्यक्तीकडे काहीच नसणार आहे. सगळ्यात शेवटी फक्त तिचा भूतकाळ तिच्याबरोबर असणार आहे. काय काय केले, कर्माचा पाढा वाचा. बदल होत आहेत. तुम्ही या चक्रातून, ज्या अर्थी चक्र उलट फिरते, जर काही अशा नकारात्मक बंधनामध्ये तुम्ही असाल, काही अशी एनर्जी असेल, तर त्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर पडताना दिसताय. आता अशी एनर्जी तुमच्यावर नाही हवी होणार इथून पुढे. अध्यात्माला जवळ करा. आणि ज्या लोकांनी तो प्रकार करून ठेवलाय त्यांच्या बाबतीत ते उलटा फिरताना दिसत आहे. त्यांचा प्रवास त्या दिशेने चालू झाला आहे. 3-4 कार्ड तसे आले आहेत. त्यांचा प्रवास त्या दिशेने चालू झालेला आहे. कंपॅरिझन, जे दिलंय ते मिळतंय, जे समोरच्याला दिलेलं आहे तेच आता कितीतरी जास्त पटीने मिळतंय त्यांना. येस, ट्रान्सफॉर्मेशन. आणि तुमची एनर्जी अशी आहे की तुम्ही हळूहळू त्याच्यातून बाहेर पडताय. अतिशय सुंदर एनर्जी, खूप छान एनर्जी आहे तुमच्या भोवती. पण अशी बरीच एनर्जी, बरेच लोक, एक नाही असं बरेच व्यक्तिमत्व दिसतंय, असे चाव 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 करणारे
खूप बोलणारे, काहीतरी अडथळे आणणारे राजकारणी लोक, राजकारणीच असतात ही लोक. चेहऱ्यामागे एक मुखवटा चेहऱ्यावर बसवलेला असतो, दुसरा मुखवटा आतला असतो तोही वेगळाच असतो, समोर दाखवतात तो तर खोटाच असतो. खरं व्यक्तिमत्व काय हे त्यांना तरी माहिती असलं तरी बस, त्यांना तरी माहिती असावं आपण कोण आहोत ते, त्यांना माहिती असलं तरी पुष्कळ. ही परिस्थिती होणार आहे, काहीच दिसणार नाहीये ह्या लोकांना आहे ना. त्यांनी स्वतःचं कर्म स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेलं आहे, स्वतःला बांधून घेतलेलं आहे, या एनर्जीमध्ये त्यांनी स्वतःलाच कोंडून घेतलेलं आहे. समोर ब्लँकनेस, काही दिसणार नाही, कुणीच दिसणार नाही, एकमेव एकटं व्यक्तिमत्व आहे ते. काय एनर्जी घ्यायची? जे अशा नकारात्मक ऊर्जेमध्ये आहे ते लवकरच त्याच्यातून बाहेर पडताय. तुम्ही जितकं मेडिटेशन कराल, जितका तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवताल, स्वतःवर विश्वास ठेवताल, तुमच्या कर्मावर आणि तुमच्यावर जास्त विश्वास ठेवताना आस्क युअर एंजल्स, यस तेच आलेलं आहे, तितकं लवकर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता. खूप सुंदर एनर्जी आहे. जर काही निगेटिव्ह विचार येत असतील तर ते थांबवा. तुम्ही तशा व्यक्ती नाही, समोरच्या व्यक्तीने केलं म्हणून तुम्हीही त्या कालचक्रामध्ये तुम्हाला अडकायचं नाही, ही चूक करायची नाही, त्या गोष्टी करायच्या नाहीत. उलट जे झालंय आणि ज्यांनी जे केलंय स्वतःलाही माफ करायचं. काय म्हणायचं, माझ्या हातून काही चुकलं असेल तर मलाही माफ करा, आणि जर माझ्या बाबतीत कुणी काही केलं असेल तर मी त्यांनाही माफ करतो. जे काही आहे ते सगळं ब्रह्मांडावर सोडून देतो. परमेश्वरा, आता तूच काय ते न्याय कर. माझ्या मनात तर कोणाविषयी काहीही राग नाही, द्वेष नाही, असं अर्पण करायचे तुम्ही परमेश्वराला, एंजल्सला. अजिबात काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. ह्या सगळ्या चक्रातून तुम्ही बाहेर पडताय. यस, हे तुमच्यावर आहे, हे पूर्णतः तुमच्या हातात आहे. आता निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडा, त्याचा बिलकुलच विचार करू नका. त्याचा विचार करण्यासाठी सद्गुरू आई जगदंब शिवशक्ती, ज्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे, ती शक्ती बसलेली आहे. ती शक्ती विचार करेल यांचं काय करायचं ते. तुम्ही या एनर्जीतून बाहेर पडा. कालचक्र बदलतंय, अतिशय सुंदर एनर्जी आहे ही, बदललेलं कालचक्र आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगते, कालचक्रामध्ये तुम्ही अडकू नका. सकारात्मक रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा. सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा. स्वामी ओम.